फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झटपट बनणारे वांगी मसाला फ्रायची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। वांगी मसाला फ्राय बनवण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी अर्धा छोटा चमचा राई, एक छोटा चमचा जिरा आणि एक छोटा चमचा धने घेतलेला आहे आणि या सर्वांना अर्धा मिनिटभर ड्राय रोस्ट करून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि या सर्वांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि ह्याचे एक भरड तयार करून घेतली। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जशी मी इथे भरड तयार केलेली आहे तशीच भरड तयार करायची आहे। आणि त्यानंतर इथे मी ही वांगी घेतलेली आहेत। वांगींना मी एकदम पातळ आणि लांब लांब असे कापून घेतलेलं आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशीच लांब लांब वांगी कापून घ्यायची आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून ती काळी पडणार नाही। तर एका पॅनमध्ये इथे मी 2 छोटे चमचे तेल तापत ठेवले। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ते 8 ठेचलेले लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि लसणाला अर्धा मिनिटभर चांगलं रोस्ट करून घेतलं आणि थोडं पाव चमचा भरून मी याच्यामध्ये हिंग टाकून त्यालासुद्धा इथे रोस्ट करून घेतलेलं आहे तेलामध्ये। थोडा कच्चा पक्का असतानाच मी याच्यामध्ये जे वांग्याचे काप करून ठेवले होते ना त्यांना टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये 1 मिनिटभर याला मीडियम फ्लेमवरती चांगलं फ्राय करून घेतलं। 1 मिनिटभर वांगी चांगली फ्राय करून घेतली की लगेचच मी याच्यामध्ये पाव छोटा चमचा हळद टाकून घेतलं। 1 छोटा चमचा इथे मी लाल तिखट मसाला म्हणजे तिखा लाल मसाला टाकला आणि 1 छोटा चमचा मी इथे कांदा लसूणची चटणी टाकली म्हणजेच घाटी मसाला टाकून व्यवस्थितपणे या सर्व मसाल्यांना वांग्यांमध्ये अर्धा मिनिटभर फ्राय करून घेतलं। नंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मिठाला सुद्धा या वांगींमध्ये चांगलं कोट करून घेतलेलं आहे। आता पॅनवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम स्लो केली। 2-3 मिनिटांनंतर पॅनवरचे झाकण काढले। वांगींना एकदा परतून घेतलेलं आहे म्हणजेच वांगी खाली लागणार नाही, करपणार नाही। ह्याला परत असंच अर्धा मिनिटभर असेच मी परतून घेतले। त्यानंतर जो मी वाटून ठेवलेला मसाला होता ना राई, जिरा आणि धनेचा, तो मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे कोट करून घेतलं। मसाला इथे कमी जास्त टाकायचा असेल ते तुमच्यावर डिपेंड आहे। त्यानंतर पुन्हा पॅनवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर मी पॅनवरचे झाकण काढले। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर या वांगींवरती टाकून घेतली आणि नंतर हे गरमागरम वांगींचे काप इथे मी सर्व केलेले आहेत। सकाळच्या घाई गडबडीसाठी ही वांगी मसाला फ्रायची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। हा वांगी मसाला फ्राय तुम्ही चपाती किंवा डाळ भातासोबत सर्व करू शकता। खाण्यासाठी एकदम उत्तम असा लागतो। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।